हरिभक्त परिवार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आणि आज या ठिकाणी पुण्यस्मरण वर्ष श्राद्धच्या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी समिंद्राबाई नामदेव ओळेकर आणि त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आणि तरी त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, सद्गती हो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा प्रवचनाचा योग आहे. आणि त्यांचा सर्व परिवार रावसाहेब नामदेव ओळेकर चिरंजीव आहेत. भाऊसाहेब नामदेव ओळेकर महाराज चिरंजीव आहेत. ज्ञानेश्वर रावसाहेब ओळेकर नातू आहेत. रामेश्वर रावसाहेब ओळेकर नातू आहे. कृष्णा लखनराव भाऊसाहेब ओळेकर नातू आहेत. सौभाग्यवती गीताबाई रंगनाथ देवरे कन्या आहे. रंगूबाई बबन भवर कन्या आहे. नर्मदा रावसाहेब ओळेकर सून आहे. अनिता भाऊसाहेब ओळेकर सून आहे. समस्त ओळेकर परिवार आणि त्यांचे पुत्र आपले असणारे हरिभक्त परायण ओळेकरजी महाराज आणि सुंदर अशा प्रकारे कीर्तनकार प्रवचनकार बेटाच्या सेवेमध्ये गंगागिरी महाराज आज जो आश्रम आहे, ज्या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराजांच्या समोर योगीराज चांगदेव महाराजांचेच अवतार योगीराज गंगागिरी महाराज, त्या ठिकाणी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज स्मृती मंदिर, अगोदर त्या ठिकाणी आपले ओळेकर महाराजही होते काही दिवस बेटाच्या सेवेत, आताही आहेत बेटाच्या. आणि योगीराज गंगागिरी महाराजांपासून ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि बेटाशी जुडलेला हा परिवार आहे. कायम संत सेवा अखंड असणारी आणि भगवंताबद्दल श्रद्धा, साधू संतांबद्दल श्रद्धा असणारी आणि आपले हरिभक्त परायण ओळेकरजी महाराज सुंदर प्रकारे ज्यांचा स्वभाव आहे त्यांच्या आणि प्रेमामुळे आपण सर्व आज उपस्थित आहात. पुरुष मंडळी असेल, महिला मंडळी असेल, सर्व उपस्थित चांगदेव नगरकर मंडळी असेल, आपले भोला सेठ असेल, आपले विनेकरी बाबा, समस्त उपस्थित सर्व या ठिकाणी आणि उपस्थित कल्याणी महाराज असेल, हरिहर अमृतेश्वर पायदिंडी 16 पिंपरी सर्व भजनी मंडळ असेल, एनटी निर्मळ हरिभक्त परायण आपले भोला शेठ असेल, चांगदेव नगर युवा मंच असेल आणि सर्व जळगाव सरपंच असेल, मातापूर पायदिंडी 16, गणपतराव लहाने असतील, चोळकेवाडी भजनी मंडळ, कारेगाव पायदिंडी 16 समस्त आणि दिंडी मंडळातील असेल या ठिकाणी, कारण महाराज प्रत्येक दिंडीमध्ये जात असतात आणि अनेक त्यांचा संपर्क आहे. भजनी मंडळ असेल, सर्व दिंडी मंडळ सर्व उपस्थित ज्यांचं कोणाचं नाव राहिलेलं असेल त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांना धन्यवाद. प्रथम असणारं पुण्यस्मरण आहे बघा, ज्या मातोश्री भाग्यवान मातोश्री आहे, कारण कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुकर सागरेस्मिन लीलम परे ब्रह्मनियश्य चेतः, ती माता धन्य आहे. बघा, ज्या मातेच्या पोटी भगवत भक्त निर्माण होतो, नाहीतर ती माता शास्त्र सांगतं की दरोडेखोराला जन्म देऊन उपयोग नाही महाराज, चोरी करणाऱ्याला जन्म देऊन उपयोग नाही. ज्या मातेच्या पोटी अशी माता धन्य आहे की ज्या मातेच्या पोटी आणि भगवत भक्त पुत्र निघतात महाराज, त्या माता पित्यांना स्वर्गात आणि गेल्यानंतर सर्व देवी देवता ज्यांचं स्वागत करतात, कारण असे माता पिता ते कुल पवित्र आहे. पवित्र ते कुल पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. खरंच त्या मातोजी धन्य आहे, कारण भगवत भक्त ज्या कुळामध्ये आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. खरंच ज्यांनी या जन्माला येऊन त्यांचं तर सार्थक केलं, परंतु या जीवनामध्ये या जगाला
बघा, भगवत भक्त देणं, कीर्तनकार देणं ही फार मोठी पुण्याची गोष्ट आहे. कारण इतर तर जन्माला किती काही येतात महाराज, त्याला काही अर्थ नाही. ते किती काही जन्माला येतात, येर काय तरी थोडी श्वान शुकरे बापुडे. कितीकांना मुलं होतात महाराज संसारामध्ये, पशु पक्ष्यांना मुलं होतात, ते संसार करतात, परंतु त्या संसार करण्याला अर्थ नाही महाराज. जे जीवन जे खरोखर धन्य आहे, कारण संस्कार खरंच महान धन आहे. ज्या कुळामध्ये भगवत भक्त होतात आणि अशा माता धन्य आहे. कुलम पवित्र जननी कृतार्थ, ज्या मातेचं आणि हे प्रथम असणारं पुण्यस्मरण आहे. मातेचं फार मोठं शास्त्रामध्ये आणि महत्व सांगितलेलं आहे. प्रथम पुण्यस्मरण बघा, दसक्रिया असो 13वा असो हा विधी आहे, परंतु पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध म्हणजे हे शास्त्र आहे. शास्त्र वेगळं, विधी वेगळा. दसक्रियाचा आपण विधी करतो, 13व्याचा आपण विधी करतो, आणि प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध हे एक आणि श्राद्ध आहे. बघा, एक विधी आहे आणि हे श्राद्ध शास्त्रामध्ये श्राद्ध आहे, हे एक शास्त्र सांगितलेलं आहे. आणि त्या माता पित्यांचं, कारण माता पित्यांना फार महत्व शास्त्रामध्ये दिलेलं आहे. बघा, कारण ज्या माता पित्यांच्या संस्कारामुळे आपल्याला सर्व काही परमार्थ करायला अवकाश भेटला, ज्या माता पित्यांच्या कृपेमुळे आणि परमार्थामध्ये आहे महाराज. नाहीतर किती काही माता पिता पडलेले आहेत की ज्यांना ज्या मुलांना संस्कार नाही. आणि असे माता पिता बघा, मातेचं फार महत्व. जगद्गुरु शंकराचार्य महाराज होते महाराज. जगद्गुरु जसा तुकाराम महाराज आहे, कृष्ण मंदे जगद्गुरु शंकराचार्य महाराज. वास्तविक संन्यासी असतो, ज्याने संन्यास घेतला तो स्वतः देव होतो. त्याला कोणत्याही देवाचं दर्शन घेण्याची गरज नाही महाराज. कारण स्वतः देव ज्याने सर्वस्वाचा त्याग केला, भगवान परमात्म्याची शरणागती स्वीकारली, भगवान परमात्म्याकरता सर्व जीवन समर्पित केलं, भजनाकरता परमार्थाकरता तो स्वतः देव होतो. त्याला कोणाची दर्शन घेण्याची गरज नाही. परंतु शास्त्र सांगतं, संन्यासी जरी झाला तरी त्याने आणि वडिलाचं पित्याचं दर्शन नाही घेतलं तरी, परंतु मातेचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे. कारण शास्त्र आहे, स्वामी तीही जगाचा आई विन भिकारी. कारण माता आहे. बघा, जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. बघा, जगद्गुरु शंकराचार्य महाराज, आता त्यांची इच्छा होती, एकतर धर्मकार्याकरताच ज्यांचा अवतार होता, धर्मकार्याकरता या समाजाच्या हिताकरता, साधू संतांचा अवतार समाजाच्या कल्याणाकरता असतो, समाजाच्या हिताकरता असतो. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आता महाराज आणि 5-7 वर्षाचे असतानाच वडील तर लहानपणीच गेले, भगवंताच्या धामाला वडील गेले. आणि माताजी होती, त्यांची फार इच्छा होती की आपण संन्यास घ्यावा, सर्वस्वाचा त्याग करावा, नको हा संसार. कारण आपला उद्देशच या समाजाकरता ज्या एका उद्देशाने आपण आलेलो आहोत तोच एक उद्देश होता. परंतु मातेची इच्छा नव्हती. माता म्हणायची, अरे बाबा, तू जर गेला तर मला कोण आधार आहे, तुझ्या आधारावर मी जीवन जगते, आणि तू जर गेला तर मला कोणी आधार राहणार नाही. त्याकरता तू माझ्या जवळच राहा, संन्यास घेऊ नको. परंतु यांची संन्यास घ्यायची इच्छा आहे. आता शेवटी नाविलाज झाला. काय करणार. एक दिवस, आणि कृष्णा नदी आहे, त्या कृष्णा नदीच्या तीराला एक दिवस माता धुण्याकरता गेलेली होती. शंकराचार्य महाराज छोटे लहान होते, मातेच्या बरोबर गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्नान करीत होते. स्नान करता करता मगरीने आणि त्यांना धरलं महाराज. मगरीने धरलं. आता आई मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागली, तेही मोठ्याने वरडायला लागले. आता काय करणार. प्रसंग असा आहे, मृत्यूचा प्रसंग आहे, काय करणार. शेवटी मातेला सांगितलं, माते, माझी इच्छा आहे संन्यास घ्यायची, तू नाहीच म्हणत होती, आणि आता तर मी मरणारच आहे, आता मी जाणारच आहे, तर मला परवानगी द्या.
आता मला परवानगी द्या. मातेनंही विचार केला की आता आणि हा बाळ आपला काही जगणार नाही मगरीच्या मुखामध्ये आणि हा गेलेला आहे, आता काय करावं. शेवटी म्हणले परवानगी दिली. शंकराचार्य महाराजांनी त्या ठिकाणी पाणी घेतलं. बघा शास्त्र सांगतं त्याला आतुर संन्यास म्हणतात. ज्याप्रमाणे उडीद बुडण एवढं पाणी घ्यायचं हातावर. आणि जर आपल्यामध्ये शास्त्र असं सांगतं मरणाच्या तसं मरू नाही, संन्यास घेतल्याशिवाय मरू नाही, तसा मोक्ष प्राप्त होत नाही, तशी सद्गती होत नाही. आणि एवढं शास्त्र सांगतं जरी आपण मरणाच्या दारात असलो तरी उडद बुडन एवढं पाणी घ्यावं, संकल्प सोडावा की अहम संन्यास्तम मया. शंकराचार्य महाराजांनी तेच केलं. अहम संन्यास्तम मया, मी संन्यास घेत आहे असा संकल्प केला आणि मातेला सांगितलं आता मी संन्यासी झालो. भगवंताच्या कृपेने थोड्याच वेळात त्या ठिकाणी आणि एक मासे धरणारा कोळी आला. त्याने त्या मगरीच्या तोंडातून शंकराचार्य महाराजांना सोडवलं. शंकराचार्य महाराज म्हणले मातेला की आता म्हणले मी आता संन्यास घेतला, मी घरी राहू शकत नाही भगवंताच्या कृपेने आणि मी वाचलो. ती माता म्हणाली मला तर तुझा आधार आहे आणि मी कसं राहू. म्हणले शंकराचार्य महाराज म्हणले माते जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याकरता येईल. म्हणले केव्हाही माझं तू स्मरण कर, त्यावेळेला मी तुझ्या या ठिकाणी हजर होईल, त्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणले काही हरकत नाही. आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग पडला त्या वेळेला शंकराचार्य महाराज त्या ठिकाणी आले महाराज. आणि शेवटी अंतकाळच्या वेळेला माता आजारी पडलेली आहे मृत्यूच्या आणि मातेचा मृत्यू झाला. शंकराचार्य महाराजांना ही गोष्ट कळाली. संन्यास घेतल्यानंतर 12 वर्षे यायचा नियम नाही, परंतु मातेला दिलेलं वचन आहे. ज्या जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी मातेला एवढं महत्व दिलं बघा, शास्त्रकारांनी अनेक संत महात्म्यांनी त्या मातेला एवढं महत्व दिलेलं आहे बघा. शंकराचार्य महाराज अंतकाळच्या वेळेला मातेच्या आणि अंतिम समयाला त्या ठिकाणी आले महाराज. अग्निडाव देण्याकरता अंतिम समयाला शंकराचार्य महाराज आले. त्यावेळेस भावबंधांमध्ये कुजबुज व्हायला लागली. आता इतर म्हणायला लागले इतक्या दिवस आता संन्यास घेतला होता, म्हणले निश्चितच काहीतरी आता प्रॉपर्टी आपल्याला भेटावी, काहीतरी आशा असेल म्हणून आणि हा शंकराचार्य महाराज आणि या ठिकाणी आले. परंतु शंकराचार्य महाराजांनी सांगितलं म्हणले काही माझी काही इच्छा नाही, मला प्रॉपर्टीची इच्छा नाही, काही नाही, फक्त मी एका मातेला वचन दिलं होतं. आणि शंकराचार्य महाराजांनी सर्व उत्तर क्रिया आटवली महाराज. आणि त्या मातेला आणि सद्गती होत्या करता सर्व काही विधी आणि कर्म केलं. सांगण्याचं तात्पर्य बघा, ज्यांना काही गरज नाही ते देखील, ज्यांनी संन्यास घेतला ते देखील त्या मातेला एवढं महत्व देतात महाराज. कारण माता म्हणजे बघा या जगामध्ये सर्व काही वस्तू पुन्हा पुन्हा भेटू शकतात, परंतु माता भेटणार नाही. कारण माता ती माताच असते महाराज. मातेचं फार महत्व बघा. मातेला शास्त्रकार फार महत्व देतात बघा. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगरी महाराजांच्या चरित्रामध्ये बघा, काही जुने लोक त्यांना अनुभव असेल, महाराजांनी स्वतः नियम आहे आणि महाराजांच्या मातोश्री प्रयागाबाई आणि त्या ठिकाणी नेकनूरला महाराजांनी स्वतः त्यांची मूर्ती स्थापना केलेली आहे. मोठा त्या ठिकाणी कार्यक्रमही केला. कारण मातेचं महत्व परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज आणि आजही ज्यांच्या मातेच्या दर्शनाला जातात महाराज भेटतही माता आहे. कारण माता पित्यांचे उपकार आहे महाराज. त्या उपकारातून काही जरी केलं आपण तरी आपण त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. फक्त कृतज्ञतापूर्वक हा जो पुण्यस्मरण सोहळा असतो त्यांच्या ऋणातून आणि उत्तीर्ण होण्याकरता हा सोहळा पुण्यस्मरण सोहळा असतो. वास्तविक आपण काही जरी केलं तरी त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज. एवढे माता पित्यांचे आणि आपल्यावर असणारे उपकार आहे. कारण त्या माता पित्यांच्या संस्कारामुळेच आपण आणि परमार्थ करू शकतो. माता पित्यांनी संस्कार नाही दिले, माता पित्यांना
कारण आजकालची परिस्थिती आहे महाराज, परमार्थालाच अंधश्रद्धा मानतात. परमार्थ माता पिताही करून देत नाही, माता पिताही परमार्थ करीत नाही महाराज. फार देवालाही अंधश्रद्धा आणि परमार्थाला अंधश्रद्धा मानतात. परंतु किती जरी अंधश्रद्धा मानली, देवाला मानलं नाही, शास्त्राला मानलं नाही, कोणालाही तुम्ही नाही मानलं, परंतु शास्त्र आहे महाराज. त्या देवाला जरी नाही मानलं तरी ते कर्म आपल्याला आणि चुकणार नाही. शास्त्र जरी नाही मानलं, माता पित्यांना जरी नाही मानलं, म्हणून माता पिता फार महत्वाचे आहे. कारण ज्या माता पित्यांचे उपकार आणि आहे महाराज, केले उपकारच सांगू काय. कारण एवढे उपकार त्यांचे आहे की त्या उपकारातून काही जरी केलं आपण तरी त्या उपकारातून उत्तीर्ण आपण होऊ शकत नाही. कारण या माता पित्यांनी जर संस्कार दिले नाही तर अनेक प्रकारचे व्यसन जडू शकतात महाराज. शास्त्र सांगतं, दूतमच्या मासमच्या मदिराचे वेश्या मृगयार्थ चौर्य परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयाती. कारण अनेक प्रकारचे व्यसन आहेत. जर या माता पित्यांनी संस्कार नाही लावले आणि माता पित्यांचे जर संस्कार नसले तर मुलं बिघडतात महाराज. अनेक प्रकारचे दूत आहे, दूत कर्म बघा. ते पांडव खेळले आणि त्या पांडवांचं आणि पांडवांना वनवास भोगावं लागलं ज्या दूतामुळे. दूतमचे मासमचे मदिराचे वेश्य असे एक एक प्रकारचे हे असे व्यसन आहेत. आणि त्याकरता माता पित्यांचे संस्कार महत्वाचे आहे. बघा शास्त्रकार सांगतात, दुष्लो मातृदोषेन, की माता पित्यांचे उपकार आहे की मनुष्य मुलगा कर्मभ्रष्ट का निघतो, मुलगा आणि दरिद्री का निघतो, मुलगा अकार्यक्षम करणारा का निघतो. तर शास्त्र असं सांगतं, आणि मधला मुलगा जर कर्मभ्रष्ट निघाला तर हा आणि असणारा माता पित्यांचा दोष, मातेचा दोष आहे महाराज. दुष्लो मातृदोषेन, आणि मातेचा दोष आहे. कारण मातेचं प्रथम कर्तव्य आहे मुलाला संस्कार देण्याचं. कारण प्रथम गुरु शास्त्र सांगतं माता आहे. कारण त्या मातेनं जर मुलाला संस्कार दिले नाही तर तो मुलगा कोणत्याही आणि वळणाला जाऊ शकतो. कारण लहानपणी कोणत्याही प्रकारच्या सवय लागू शकतात, चोरी करण्याच्या सवय लागू शकतात, कशाही प्रकारच्या सवय लागू शकतात. आणि मातेने जर वेळोवेळी आणि त्यांना सांगितलं मुलांना, आजकालचे माता पिता बघा, माता पिताच आणि रात्रंदिवस मोबाईल घेऊन बघतात. आता माता पिता जर मोबाईल घेऊन बघले तर मुलांना कसे संस्कार लागतील. माता पिता जर माता पित्यांनी घरामध्ये आणि जर हरिपाठ वाचला, हनुमान चालीसा वाचला तर ती मुलंही तेच करतील ना. आणि माता पिता जर रात्रंदिवस आणि मोबाईल घेऊन जर बसले तर ती मुलं मग काय, ती मुलं निघतील गब्बर सिंग, मग मुलं सैराट निघतील. मग जर माता पिता जर रात्रंदिवस आणि त्या मोबाईलमध्ये असले, त्याकरता माता पित्यांचे मुलगा जर कर्मभ्रष्ट निघत असेल, आणि शास्त्र सांगतं ते सर्वात मोठे मातेचे दोष आहे महाराज. आणि पित्याचे दोष आहे मुलगा जर मूर्ख निघत असेल. कारण पित्याचं कर्तव्य आहे, मुलगा जर विद्वान निघत असेल, मुलगा जर भगवत भक्त निघत असेल, मुलगा जर धार्मिक निघत असेल, सात्विक निघत असेल तर हे आणि पित्याची कृपा आहे. आणि जर मुलगा जर मूर्ख निघत असेल तर हा मोठा पित्याचा दोष आहे असं शास्त्र सांगतं. आणि कार्पण्य वंश दोषेनं, अकार्यक्षमता, कोणताही कर्म करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता नाही असं जर मुलगा निघत असेल तर शास्त्र सांगतं ती वंशाची आणि वंशाचा मोठा दोष आहे. आणि आत्मदोषात दरिद्रता. कारण सर्वात मोठी दरिद्रता प्राप्त होणं म्हणजे कर्तव्य कर्म न करणे. कर्तव्य जर विमूढ जर मुलगा निघाला तर शास्त्र सांगतं
की आणि कर्तव्याच्या विमूढ आहे त्याकरता आणि माता पित्यांचे संस्कार महत्वाचे आहे. सर्वात मोठं धन हे संस्कार आहे महाराज. सर्वात मोठं धन जीवनाचं कल्याण म्हणजे परमार्थ आहे. त्या भगवान परमात्म्याची अनन्यता आहे महाराज. भगवान परमात्म्याची शरणागती आहे. भगवान परमात्मा तेच सांगतात या श्लोकामध्ये, अनन्य चिंतयन्तो माम. त्या भगवान परमात्म्याला आपण अनन्य व्हावं. सर्व धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दयाक्षमा समाधान संत जन साधिती. कारण सर्वात सारा अंतिम भगवान परमात्म्याचं भजन आहे, सर्वात अंतिम. कारण तुका म्हणे कोटी कुळांचे आणि कोटी कुळाचं उद्धारण त्या भगवान परमात्म्याच्या नामाने होतं महाराज. भगवान नामाने आणि कितीकांचा उद्धार झाला, कल्याण झालं. आणि त्याकरता भगवान नाम घेणारे पवित्र ते कुळ धन्य त्याची माय. हरिमुखी गाय नित्य नेमे. कायम भगवंताचं भजन ज्या घरामध्ये चिंतन घडतं महाराज, तर शास्त्र सांगतं आणि त्याची सद्गती निश्चित आहे आणि त्याचं कल्याण निश्चित आहे. म्हणून कोणतीही परिस्थिती संसारामध्ये अनेक प्रकारची या ठिकाणी भाऊसाहेब पाटील चौधरी गणेश कारखान्याचे डायरेक्टर उपस्थित झाले, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. तर शास्त्र सांगतं की किती परिस्थिती बघा, परिस्थिती कशी येऊ प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि अनेक प्रकारच्या परिस्थिती निर्माण होत असतात. संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख निर्माण होत असतात, त्रास निर्माण होत असतो. परंतु याही परिस्थितीमध्ये आपण परमार्थ सोडला नाही पाहिजे महाराज. भगवंताचे भजन सोडलं नाही पाहिजे. कारण जीवनाचं अंतिम सार, जीवनाचं अंतिम ध्येय भगवंताचं भजन आहे. बघा, ज्या साधू संतांना काय गरज होती, ज्या साधू संतांनी आपल्याला ही ज्ञानेश्वरी सारखा गात्यासारखे हे ग्रंथ लिहिले, रात्रंदिवस या संत महात्म्यांनी आपल्याला आणि रात्रीचा दिवस करून या समाजाकरता आणि उपदेश केला की साधू संतांची हीच तळमळ आहे की सर्वांचं हित व्हावं. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. आणि सर्व परमार्थाला लागावे, सर्व घरोघरी मध्ये परमार्थ असावा, भगवंताचं भजन असावं, सर्वांचं हित व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं महाराज. कारण बघा, ती खरी संपत्ती आहे. आपण जीवनामध्ये किती संपत्ती कमवली, त्या संपत्तीला संत संपत्ती म्हणत नाही महाराज. खरी संपत्ती भगवंताचं स्मरण आहे, भगवंताचं चिंतन आहे. बघा, विपदो नैव विपद संपद नैव संपद विपद विस्मरण विष्णू संपद नारायण स्मृती. आणि विपदो नैव विपदी, बघा अनेक प्रकारची संसारामध्ये जरी विपत्ती आली, संत त्याला विपत्ती मानित नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, ज्यांच्यावर अनेक प्रसंग आले महाराज. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना गावातून हकलून दिलं. का हकलून दिलं? भजन करतात, परमार्थ करतात. अनेक संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अशा परिस्थिती निर्माण झाल्या. योगीराज गंगागिरी महाराजांना बघा, कापूस वाडगावचा पाटील होता, गावातून काढून दिलं. किती काही संत महात्म्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आहे, परंतु संत विपद नैव विपद, याला विपत्ती मानित नाही. संत कशाला विपत्ती मानतात? की विपत्ती त्याला मानतात की ज्या वेळेस आपल्याकडून भजन घडणार नाही, आपल्याकडून नामस्मरण घडणार नाही, भगवान परमात्म्याचे चिंतन घडणार नाही. आणि जो काळ भगवंताच्या भजनाच्या विरहित जातो, जो काळ आणि भगवंताच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त वायाला जातो, ती खरी विपत्ती आहे महाराज. आणि खरी विपत्ती म्हणजे आयुष्यामध्ये परमार्थ नसणं, ही खरी विपत्ती आहे. संसारिक लोक ज्याला आणि खरी संपत्ती मानतात, फार ऐश्वर्य प्राप्त केलं, धनसंपत्ती सर्व काही प्राप्त केलं, खरंच आपलं कल्याण झालं, खरंच आपलं हित झालं. संत महात्मे याला हित मानित नाही. संत महात्मे आणि
कारण शास्त्र सांगतं आगी लागोतया सुका जेणे हरी नये मुखा. कारण ती धनसंपत्ती तेव्हाच धन्य आहे की जेव्हा आपण परमार्थ करू महाराज. जेव्हा आपला काळ त्या परमार्थामध्ये जाईन, भगवंताच्या भजनामध्ये जाईन महाराज. कारण त्या भजनाच्या व्यतिरिक्त काही जरी नारायण विपदी स्मरणम विष्णू, सर्वात मोठी विपत्ती तीच आहे, सर्वात मोठं संकट तेच आहे की ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं स्मरण होत नाही. म्हणून ते पांडव बघा, पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. त्या पांडवांना एवढा वनवास आहे, दरदर भटकत आहे ते पांडव, परंतु तरी देखील भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये मग्न आहे. आपला परमार्थ असा आहे महाराज, ज्यावेळेस सर्व काही अनुकूल असतं, ज्यावेळेस आपल्याला आता दिंडी असो, ज्यावेळेस सत्य असो, त्यावेळेस सर्व आपल्याला 2 टाइम नाश्ते असतात आणि 2 टाइम पंक्ती असतात, त्यावेळेस आपला परमार्थ भरभरून असतो. परंतु परमार्थ हा कोणतीही परिस्थिती असो, बिकट परिस्थिती असो, संत महात्म्यांनी ज्यावेळेस खायला भेटलं नाही तरी भजन करायचं, दुःख आलं तरी भजन करायचं, सुख आलं तरी भजन करायचं, परिस्थिती कशी असो, समाजाने जरी त्रास दिला तरी भजन करायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा, संत महात्मे त्यांनाच म्हणतात की कोणत्याच परिस्थितीचा ज्यांच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. बघा, आकाश आहे महाराज, आकाशावर कशाचा परिणाम होतो का? आकाशामध्ये किती ढग निर्माण होऊ द्या, आकाशामध्ये काही जरी आणि विजा चमकल्या, काही जरी झालं तरी आकाशावर परिणाम होत नाही. त्याप्रमाणे आपण कशी परिस्थिती असली तरी सर्व परिस्थितीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं भजन चिंतन सोडू नये. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते. त्या भगवान परमात्म्याला जर आपण अनन्य झालो तर आपल्या माता पित्यांचं पुण्य स्मरण सर्व काही आपल्याला घडल्यासारखं आहे. सर्व माता पित्यांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त झाल्यासारखं आहे महाराज. कारण या श्लोकाचं चिंतन फार विस्तृत आहे. भगवान परमात्मा अनन्य भक्त, अनेक प्रकारचे अनन्य भक्त झाले महाराज. कारण जे त्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये त्या भगवान परमात्म्याचं चिंतन महाराज. जागृती स्वप्नी सुसुप्ती नाठवे, रूप पाहता आनंद साठवे. प्रत्येक परिस्थिती असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात. आणि तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याने त्या भाविक भक्तांचं आणि योगक्षेम वहन करतो महाराज. कारण नियम असा आहे, याने घ्यावे नाम त्याने करणे तिशी काम. आपण जर अहोरात्र त्या परमात्म्याच्या जर चिंतनामध्ये असलो तर त्या परमात्म्यालाही काळजी लागते ना हो. कारण तो परमात्मा देखील आपल्या सर्व तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आपण जर सर्व भार त्या परमात्म्यावर आणि भार घातला तर सर्व संसाराचा आणि वहन करणारा तो परमात्मा आहे महाराज. अनेक भाविक भक्तांचं आणि त्या परमात्म्याने आणि संसार चालवला महाराज. बघा, असा भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा काय करतो तर तो भगवान परमात्मा अनन्य भक्ताचे काम करतो महाराज. अनन्याश्चिंतयन्तो माम. एकदा काय झालं, जनक राजा होता. जनक राजाला एकदा प्रश्न निर्माण झाला. आता पूर्वी राजे महाराजे होते, त्यांना काय प्रश्न केव्हा निर्माण होईल सांगता येत नाही. आता जनक राजाला असा प्रश्न निर्माण झाला की तो देव कोठे राहतो, काय खातो आणि काय करतो आणि केव्हा हसतो, असे 4 प्रश्न त्या जनक राजाला निर्माण झाले महाराज. 4 प्रश्न निर्माण झाले. आता राजाचं काम असं आहे, जनक राजा विदेही जनक राजा आहे महाराज. ज्या श्रीमद भगवद गीतेमध्ये भगवान परमात्म्याने कोणाचंच नाव घेतलं नाही महाराज, परंतु जनक राजाचं नाव भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद गीतेमध्ये भगवान परमात्म्याने स्वतः जनकाचं नाव घेतलेलं आहे. कारण जनक राजा साधा नाही की ज्या शुकाचार्यांचं गुरु व्हावं हे भाग्य
आणि जनकाला आहे महाराज. त्या जनकाला हे प्रश्न निर्माण झाले आणि राजा आहे, जोपर्यंत ह्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत काय करावं. सर्वांना प्रश्न विचारले, कोणी प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही. या प्रश्नाचं उत्तरच भेटलं पाहिजे. तो भगवान परमात्मा देव कोठे राहतो, देव काय करतो, देव काय खातो आणि देव केव्हा हसतो, या प्रश्न आणि जनक राजाला पडले महाराज. आता सर्वांना अनेक प्रकारचे विद्वान त्या जनक राजाच्या नगरीमध्ये होते. सर्वांना या प्रश्नाचे आणि उत्तर विचारलं, परंतु या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आता काय करावं. राजाने काही सैनिकांना बोलवलं. सैनिकांना सांगितलं, म्हणले जा दूर पर्यंत जा, की ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं त्यांना बक्षीस दिल्या जाईल आणि बक्षीस दिल्या जाईल असं सांगितल्यानंतर फार ते सैनिक आणि 4-8 दिवस फार फिरले महाराज, परंतु कोणी या प्रश्नाचं उत्तर देणारे आणि त्यांना सापडले नाही. आता काय करावं. प्रश्नाचं उत्तर देणारे सापडले नाही. तर दुपारची वेळ झाली होती. ते सैनिक फिरतच होते. आता एक शेतकरी दुपारच्या वेळेला, उन्हाळ्याचे दिवस होते आणि आपलं नांगर आटपून दुपारी भोजन करण्याकरता थांबलं होता आणि त्याच वेळेला हे सैनिक त्या ठिकाणी जात होते. त्या शेतकऱ्याने बोलावलं, म्हणले का हो कुठं चाललात. आणि म्हणले, त्या शेतकऱ्याने त्यांना जवळ बोलावलं, विचारलं, कुठून आलात. म्हणले आम्ही जनक राजाच्या नगरीतून आलेलो आहोत. जनक राजाचे हे 4 प्रश्न आहेत. देव कोठे राहतो, देव काय खातो, देव काय करतो आणि देव केव्हा हसतो, हे प्रश्नाची उत्तर आम्हाला भेटावे म्हणून आम्ही भ्रमण करीत आहे. म्हणले अहो एवढं साधारण, मी उत्तर देतो. म्हणले या. आणि तो शेतकरी महाराज, शेतकऱ्याने बोलावलं. म्हणले आता भोजनाची वेळ आहे, थोडा वेळ या ठिकाणी तुम्ही भोजन करा आणि भोजन झाल्याच्या नंतर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मी देतो. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका. आता यांनाही आश्चर्य वाटलं, हा एक आणि शेतकरी कसा या प्रश्नाचे उत्तर देईल. आणि शेवटी भोजन वगैरे केलं आणि मी येतो म्हणले तुमच्या बरोबर. आणि तो राजाच्या, जनक राजाच्या नगरीमध्ये तो शेतकरी गेला महाराज. आणि गेला तर गेल्याच्या नंतर राजाने त्याचं स्वागत केलं. राजालाही आनंद झाला, आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारा कोणीतरी तयार झालेला आहे. आणि राजाने त्याचं आदरातिथ्य, त्याला मोठ्या सिंहासनावर जागा दिली बसण्याकरता आणि आदरातिथ्य केलं. आणि सांगा म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर, देव कुठे राहतो, देव काय करतो, देव काय खातो आणि देव केव्हा हसतो. तर प्रश्नाचे उत्तर द्यायला लागला आणि तो शेतकरी ग्रस्त. तर सांगितलं, राजे साहेब एक करा म्हणले, मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देतो, तुम्ही माझ्या जागेवर बसा, मी तुमच्या जागेवर बसतो. आणि असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले. आता राजाला आणि आपल्या जागेवर बसायला लावलं आणि तो राजाच्या जागेवर बसला. म्हणलं राजा तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर भेटलं का. म्हणले कसं काय. नाही भेटलं म्हणले. अहो म्हणले देव काय करतो, देव काही करू शकतो. देव राजाचा रंग काही करू शकतो, रंगाचा राजा. बघा देवाने काय केलं, तुम्हाला नौकर बनवलं, मला राजा बनवलं. देव काही करू शकतो. आणि सांगितलं तुमच्या प्रश्नाचे उत्तर. बघा तुम्ही म्हणतात ना देव कोठे राहतो, देव काय करतो, देव काय खातो, देव केव्हा हसतो. बघा देव काय करतो, तर देव राजाचा रंग करतो, रंगाचा राजा. हे प्रथम प्रश्नाचं उत्तर आहे. आणखी देव काय करतो, आणखी देव अनन्य भक्ताचे काम करतो महाराज. अनन्य जे भक्त आहे की जे रात्रंदिवस अखंड त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे, जे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो महाराज, ग्रस्त आश्रमामध्ये जरी असले, प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं जनाबाई होत्या आणि गौऱ्या बनवताना विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, त्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात महाराज. अशा भक्तांची कामं करतो जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागला महाराज. आणि जे रात्रंदिवस
त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे. अनेक भक्तांची ज्या कबीराचे मागे शेले बनवू लागे, अनेक भक्तांचे तो काम करतो. आणि देव कोठे राहतो दुसरा प्रश्न, तर देव कुठेही राहत नाही महाराज. देव फक्त अनन्य भक्ताच्या चित्तामध्ये असतो. बघा आपल्या चित्तामध्ये आहे का भगवंत? आपल्या चित्तामध्ये तर संसार आहे महाराज. कारण त्याच्याकरता जागा पाहिजे महाराज. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. कारण तो भगवान परमात्मा कुठेही राहत नाही. त्याकरता त्या प्रकारचं चित्त करावं लागेल महाराज. चित्तामध्ये जागा करावं लागेल. आपल्या जर चित्तामध्ये रात्रंदिवस अखंड जर संसार भरलेला आहे, आपल्या चित्तामध्ये देवाला ठेवण्याकरता जागा शिल्लक नाही महाराज. आपल्या चित्तामध्ये एवढ्या काही चिंता आहे, एवढे काही विषय आहे, एवढं देव आला तरी एक सेकंद देखील आपल्या चित्तामध्ये तो राहू शकत नाही. एवढा संसार आपल्या चित्तामध्ये भरलेला आहे. त्याकरता आणि देव आपल्या चित्तामध्ये राहण्याकरता आपल्याला तसं चित्त बनावं लागेल, तसंच जागा बनावं लागेल जशी. आणि भगवान काही कोठे येऊ शकत नाही महाराज. त्याकरता तशा प्रकारचं आणि तशा प्रकारची आपली भावना तयार झाली पाहिजे. तशा प्रकारचं आपलं हृदय पाहिजे. बघा, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. परंतु कोणाच्याही हृदयामध्ये राहू शकत नाही. सावता महाराज होते. सावता महाराज आणि आपलं सर्व काम करायचे, शेतीचं सर्व काही काम करायचे, परंतु सर्वामध्ये त्यांना भगवान परमात्मा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, सर्वदूर भगवान परमात्मा आहे. कारण त्यांच्याकरता हा संसार नाही महाराज. आपण जरी संसारामध्ये असलो, आपण जरी संसाराला असं जर म्हणलो, हा सर्व संसार भगवान परमात्म्याचा आहे, ही मुलं भगवान परमात्म्याची आहे, ही शेती भगवान परमात्म्याची आहे, आपण फक्त एक सेवक आहो आणि त्या परमात्म्याचा आपण काम करीत आहोत, तर हा संसारच परमार्थ रूप ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून त्याकरता तो भगवान परमात्मा चित्तामध्ये येण्याकरता आपल्याला तसं चित्त बनावं लागेल, त्या प्रकारची जागा बनावं लागेल, तेव्हा तो भगवान परमात्मा येईल महाराज. आणि चित्त जसं फळं पिकल्यानंतर त्या पोपटाला जसं निमंत्रण देण्याची गरज नाही, तसंच तो भगवान परमात्मा आहे. ज्यावेळेस अंतःकरणपूर्वक आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन करू, रात्रंदिवस चिंतन करू, तेव्हा तो भगवान परमात्मा निश्चित आपल्या चित्तात आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि तेच त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं की, राजा तू म्हणत होता ना तो भगवान परमात्मा कुठं राहतो, तर तो अनन्य भक्ताच्या चित्तामध्ये राहतो. आणि देव केव्हा हसतो? बघा, देव हसत असतो, परंतु केव्हा हसतो? कारण या जीवाला हसत असतो. प्रत्येक जीवाला हसतो महाराज, प्रत्येकाकरता हसतो. कारण हा जीव आहे, हा जीव ज्या वेळेस मातेच्या उदरामध्ये असतो त्या ठिकाणी बघा उकडत असतो. त्या ठिकाणी एसी नाही, कूलर नाही, कोणत्या प्रकारची सुविधा नाही, त्या ठिकाणी त्रास आहे. मातेची उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमास्वरी जन्म जन्मोनी मरती. एवढे ते दुःख त्रास सहन करतो. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याला म्हणतो, हे प्रभू तुम्ही फार दयाळू आहात, तुम्ही फार कृपाळू आहात, शरणागत आहात, भक्तवत्सल आहात, आणि मी तुम्हाला शरण आहे. मला या त्रासातून, या दुःखातून सोडवा. आणि जेव्हा माझा जन्म होईल, मी तुम्हाला वचन देतो, तुमचंच भजन करील, तुमचं चिंतन करील. आणि जेव्हा या जीवाचा जन्म होतो, तो विसरून जातो महाराज, त्या परमात्म्याला विसरून जातो. कशाचा देव, कशाचा धर्म, आणि सर्व काही विसरून जातो पार. आणि आयुष्य जातं महाराज, देवाची कधी आठवण येत नाही. काही काही पट्टे म्हणत असतात, मी 75 वर्षाचा झालो पण अजूनपर्यंत देवाची पायरी चढलो नाही. बघा, 75 वर्षापर्यंत देवाची याची गाठच नाही महाराज. देव काय आहे हे माहित नाही, धर्म काय आहे हे माहित नाही, काय आपले ग्रंथ आहे, काय शास्त्र आहे, आणि हे काहीच माहित नाही महाराज. बघा, आणि त्याकरता भगवान परमात्मा त्यावेळेस हसतो महाराज. कारण हा अगोदर म्हणतो, देवा मी तुझं भजन करीन, तुझं चिंतन करीन. आणि ज्या वेळेस हा कृतज्ञ होतो महाराज, त्यावेळेस भगवान परमात्मा हसतो. आणि भगवान परमात्मा काय खातो,
तर भगवान परमात्मा अभिमान खातो महाराज. कारण भगवान परमात्म्याला अभिमान चालत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. भगवान परमात्म्याला अभिमान चालत नाही. एक छोटस उदाहरण बघू आणि या ठिकाणी सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. कारण भगवान परमात्म्याचीच शरणागती, भगवान परमात्म्याचं चिंतन आपण जर केलं तर आपले पितर निश्चित पितरांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ भजन केलं ना, तर त्यांना पितरांकरता फार काही विशेष काही करण्याची गरज नाही महाराज. सर्व पितर आपाप तृप्त होतात, सर्व पितर आपाप आशीर्वाद देतात, सर्व पितर आणि त्या ऋणातून आपोआप मुक्त होतात महाराज. त्यांना काही एक करायची गरज नाही. जीवनामध्ये आपण जरी परमार्थ केला, अंतिम भजन काही आहे, शास्त्र सांगतं तुम्ही लाख काम करा, परंतु ते सर्व व्यर्थ आहे. जोपर्यंत भगवान परमात्म्याचं भजन घडत नाही तोपर्यंत शांती नाही महाराज. कारण हा संसार सर्व काही अशांत आहे महाराज. या संसारामध्ये कोणालाच अब्जा दिशाला सुद्धा शांती प्राप्त झाली नाही. जोपर्यंत तो भगवान परमात्म्याची शरणागती पत्करीत नाही, भगवान परमात्म्याचं भजन करीत नाही, तोपर्यंत या संसारामध्ये शांती नाही महाराज. या संसाराकरता किती करा, काही करा, हा संसार तुम्हाला शेवटी दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. कारण संसारापाशी देण्याकरता दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण संसार दुःखरूप आहे. सुखरूप ऐसा कोण तुझा सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो भगवान परमात्मा एक सुखरूप आहे. आणि त्याचं भजन जीवनामध्ये तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते भजन प्रमाण आहे. अंतिम सत्य भगवान परमात्म्याचं भजन आहे महाराज. आणि तेच महात्मे कीर्तनातून आपण 10वा असू, 13वा असू, वर्ष श्राद्ध असू, सर्व काही भगवान परमात्म्याचं भजनच करतात. आणि त्या भजनाद्वारेच त्या आणि आपल्या पितरांचा उद्धार व्हावं, कल्याण व्हावं, त्याकरताच भजन आहे. बघा, 4 प्रश्न होते. अनन्या चिंतयन्तो माम, या श्लोकावर जनक राजाने 4 प्रश्न विचारले होते. आणि त्या 3ही प्रश्नाचं उत्तर ते एका मोठमोठ्या विद्वानांना देता आलं नाही, परंतु एका शेतकऱ्याने ते उत्तर दिले. 3 प्रश्नांचे उत्तर दिले. आता 4था प्रश्न त्याने विचारलं, जनक राजाने विचारलं, म्हणले देव काय खातो? आता देव काय खातो? तर देव अभिमान खातो महाराज. कारण देवाला अभिमान चालत नाही. कारण अभिमान आणि जन्म मरणाला कारण आहे महाराज. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, प्रत्येक जन्म मृत्यूला कारण हा अभिमान आहे. आणि भगवान परमात्म्याला चालत नाही. एकदा प्रसंग असा घडला, भगवान परमात्मा द्वारकेमध्ये होते. आता द्वारकेमध्ये होते, त्या गरुडाला एवढा अभिमान झाला की माझ्यासारखा आणि एवढ्या स्पीड मध्ये उडणारा कोणताच पक्षी नाही, मी इतक्या स्पीड वेगामध्ये जातो आणि भगवान परमात्मा देखील माझ्यावर प्रसन्न आहे. भगवान परमात्मा माझ्यावर प्रसन्न आहे, त्याच्यामुळे भगवान परमात्म्याने माझी स्वारी केलेली आहे. आणि कोणताच पक्षी नाही, मी एवढा स्पीड मध्ये, वायू देखील माझ्यापेक्षा कमी आहे, मी एवढा स्पीड मध्ये चालणार आहे. तर गरुडाला अभिमान झाला. दुसरा, आणि सुभद्रा होती, सुभद्रेला अभिमान झाला की माझ्या इतकं सुंदर कोणी नाही, की मी एवढी सुंदर आहे या त्रिभुवनामध्ये आणि कोणी सुंदर नाही. आणि सुदर्शन चक्राला अभिमान झाला, सुदर्शन चक्राला की मी एवढं सुदर्शन चक्र, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी एवढं फिरतो म्हणे. भगवान परमात्मा मला हातावर धारण करतात. आणि तिघांना अभिमान झाला. आता भगवान परमात्म्याला अभिमान चालत नाही. एकदा काय झालं प्रसंग, हनुमंतरायाला द्वारकाधीश भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं होतं. आणि तेव्हा ही इच्छा भगवंताला कळाली. आता या तिघांचा अभिमान घालायचा आहे, परंतु हा अभिमान घालण्याकरता कोणीतरी पाहिजे भगवंताने. आणि भगवंताला ही गोष्ट कळाली, हनुमंतराय आहेत, निश्चित हनुमंतराय या तिघांचा अभिमान घालवतील. आणि त्यावेळेस भगवंताने गरुडाला आज्ञा दिली, जा म्हणले, हनुमंतराय हिमालयामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत, त्या ठिकाणी जा, हनुमंतरायाला निरूप देऊन या म्हणले. निरूप देऊन या की तुम्हाला बोलावलं भगवंताने द्वारकाधीशाने आणि बोलावलं.
आता गरुडजी गेले, काही सेकंदा त्या ठिकाणी गेले. हनुमंतरायाला सांगितलं की तुम्हाला भगवंताने, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने बोलावलं म्हणले. आता हनुमंतराय निघले. आता गरुडजीला असा अभिमान झाला होता. गरुडजी म्हणले हनुमंतराय माझ्या अगोदर जाऊ शकत नाही, मी आत्ता पोहोचेल म्हणले. गरुडजी निघाले. आता तोपर्यंत हनुमंतराय गरुडजीच्या अगोदर आले. द्वारकेमध्ये ज्या ठिकाणी सुदर्शन चक्र त्या ठिकाणी फिरत होतं महाराज, त्या ठिकाणी कोणालाच प्रवेश नव्हता. आता सुदर्शन चक्राला अभिमान झालेला होता की माझ्याशिवाय कोणीच मोठा नाही, मी सर्वात श्रेष्ठ आहे. तेव्हा आणि हनुमंतरायाने काय केलं, सहज हाताने ते सुदर्शन चक्र धरलं महाराज. आता त्या चक्राचा अभिमान त्या ठिकाणी गळून गेला. आता गळून गेला. भगवान हनुमंतराय आणि भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला आले. आता प्रभूचं दर्शन घेतलं. म्हणले द्वारकाधीश माझी अशी इच्छा आहे की मला या ठिकाणी आणि तुम्ही प्रभू राम रूपामध्ये मला दर्शन घेण्याची इच्छा आहे. राम सीते आणि सीतेच्या रूपामध्ये दर्शन घेण्याची इच्छा आहे. तर तेव्हा भगवान सुभद्रेला अभिमान झाला होता, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. सुभद्रेला सांगितलं जा म्हणले आणि सीतेचं रूप धारण करून ये म्हणले. आता ती गेली, सुंदर अशा प्रकारे शृंगार करून आली. आणि तोपर्यंत इकडं भगवान श्रीकृष्णाने प्रभू रामचंद्राचं रूप धारण केलेलं आहे. हातामध्ये धनुष्य घेतला, सिंहासनावर बसलेले आहे मूर्तिमंत. आणि प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आणि हनुमंत त्या ठिकाणी. आता ती सुभद्रा आली. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला साक्षात दंडवत घातला, परंतु त्या सीतेकडे बघितलं. म्हणले महाराज ही कोण दासी आहे. आता ती सीतेचं रूप धारण केलं होतं. सुभद्रेला एवढा अभिमान होता की माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. आणि ज्या वेळेस हनुमंतराय म्हणाले ही कोण दासी आहे, तिचा अभिमानच एका क्षणात निघून गेला. की तिला कळालं की सीतेपेक्षा सुंदर आणि मी नाही म्हणले. तिचा अभिमान गेला. आणि तोपर्यंत गरुडजी धापा टाकीत टाकीत त्या ठिकाणी पोचले. आणि भगवंताला सांगण्याकरता आले. म्हणले महाराज मी निरोप हनुमंतरायाजीला सांगितला. आले म्हणले गरुडजी हनुमंतरायाला या ठिकाणी येऊन फार काळ झाला, फार वेळ झाली म्हणले. बघा तिघांचाही अभिमान त्या ठिकाणी नाहीसा झाला. सांगण्याचं तात्पर्य भगवान परमात्म्याला अभिमान चालत नाही. अभिमान आणि हा घातक आहे. त्याकरता भगवान परमात्म्याला फक्त अनन्य भक्ती पाहिजे. अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिपासते. असे अनन्य भक्त अनेक होऊन गेले की जे सर्व अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन जीवनाचं अंतिम सार आहे, जीवनाचं ध्येय आहे. आणि आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा योग आहे. आणि त्याकरताच त्या पुण्यस्मरणाच्या आणि मातोश्री हरिभक्तपरायण वळेकर महाराज ज्यांच्या मातोश्री आणि त्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा प्रवचनाचा योग आहे. कारण प्रवचन कीर्तन याकरताच असतं महाराज, त्या पितरांचा आपला आणि उद्धार व्हावा, त्यांची सद्गती व्हावी आणि त्यांच्या ऋणातून बंधनातून आपण मुक्त व्हावं. कारण ऋण आहे, वैर आहे, हत्या आहे, हे जन्मोजन्मी चुकत नाही महाराज. कारण ऋण वैर हत्या हे न सुटे निदिता. कारण त्या माता पित्यांचे आजकाल 99% लोक या पितरांच्या पितृदोषामध्ये आहे. जोपर्यंत आपण या पितृदोषातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपली सद्गती होत नाही, आपल्या कुळाची सद्गती होत नाही. कारण शास्त्र सांगतं जोपर्यंत आपले पितर आहे त्यांना सद्गती प्राप्त जर झाली नाही तर आपल्याला अखंड आपल्या जीवनामध्ये दुःख राहील. आपलं कोणतंही कार्य योग्य होणार नाही आणि परमार्थामध्ये आपली प्रगती होणार नाही. कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला विघ्न येत राहील, अडचणी येत राहील, अनेक प्रकारच्या संकटांना आणि सामना करावा लागेल. आणि जर आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपलाही उद्धार होईल, आपलंही कल्याण होईल आणि पितर आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होईल, सर्व आरोग्य प्राप्त होईल आणि आपण त्या पितृऋणातून मुक्त होऊ. जोपर्यंत आणि म्हणून या पितरांचं ऋण आहे
आणि नाहीतर एकतर आपण परमार्थ केला पाहिजे, अखंड त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं चिंतन जर केलं तरी देखील आपण या ऋणानुबंधनातून आपण मुक्त होतो. आणि श्लोकाचं चिंतन फार आहे, परंतु या ठिकाणी वेळही झालेला आहे, ऊन झालेला आहे. तरी या ठिकाणी 5 मिनिटामध्ये शेवा आपण या ठिकाणी उपस्थित शंकरराव संपतराव पाटील चौधरी या ठिकाणी पोलीस पाटील, तर त्यांनाही धन्यवाद. आपले आबासाहेब नळे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. इतरही सर्व भाऊसाहेब नाना चौधरी असतील, अण्णासाहेब गंगाधर चौधरी असतील, आपले भोलाशेठ उदावंत असतील आणि चंद्रमा फोटो स्टुडिओचे मालक उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. संजय पाटील भवरा असतील आणि NT निर्मळ पाटील असतील, त्यांनाही धन्यवाद. अशोकराव शेळके पाटील असतील, संजय यनगे असतील, त्यांनाही धन्यवाद. आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर या ठिकाणी रामदास पाटील पठारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि सर्व या ठिकाणी भजनी मंडळ असेल, नेरमी पिंपरीकर भजनी मंडळ, कारेगाव भजनी मंडळ, मातापूर भजनी मंडळ, चांगदेवनगर युवा मंच आणि सर्व जळगाव चौधरी वस्ती, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांना, पुरुष मंडळी आहे आणि महिला मंडळी, सर्वांना धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांचं JTV मराठी संस्कार न्यूज आपले जोरेवेकर, त्यांनाही धन्यवाद. आणि सर्व आपण या ठिकाणी हरिभक्त परायण वळेकर महाराज यांच्या प्रेमास्थ उपस्थित झाले. आणि हरिभक्त परायण वळेकर महाराज यांचा सुंदर अशा प्रकारे स्वभाव आहे, सर्वांशी बेटाचे भक्त आहे. परंपरागत ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अखंड सेवेमध्ये असणारे, बेटाला जुडलेला असणारा परिवार आहेत. तर त्यांचा शोकाकुल परिवार रावसाहेब नामदेव वळेकर चिरंजीव आहेत, हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज वळेकर चिरंजीव आहेत, ज्ञानेश्वर रावसाहेब वळेकर नातू आहेत, रामेश्वर रावसाहेब वळेकर नातू आहे, कृष्णा लखन भाऊसाहेब वळेकर नातू आहेत, सौभाग्यवती गीताबाई रंगनाथ देवरे कन्या आहेत, रंगोबाई बबन भवर कन्या आहेत, नर्मदा रावसाहेब वळेकर सून आहे, अनिता भाऊसाहेब वळेकर सून आहे. समस्त वळेकर परिवार आणि त्या परिवारावर प्रेम करणारे सगळे स्वरे आप्तेष्ट गणगोत आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी श्रद्धांजली होईल आणि श्रद्धांजली झाल्याच्या नंतर पसायदान होईल आणि शिवेला या ठिकाणी पूर्णविराम. कोण बोलणार आहे श्रद्धांजली? कोणी बोलणार? या ठिकाणी शंकरदादा चौधरी हे श्रद्धांजली पर 2 मिनिटं बोलतील. भाऊसाहेब नाना चौधरी बोलतील. आत्ताची या ठिकाणी आपल्याला सर्वांना हरिभक्तपरायण विजयानंद महाराज यांनी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी केलेली आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. आज आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मामध्ये अतिशय चांगलं काम करणारे हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज वळेकर यांच्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि या मातोश्रींना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. कैलासवासी गंगा भागीरथी समित्राबाई नामदेव वळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त पारायण महंत विजयानंदगिरी महाराज यांनी अतिशय साध्या सोपे भाषेमध्ये सर्वांना समजेल अशी भाषेमध्ये
या ठिकाणी प्रवचन सेवेतून देव काय खातो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी उदाहरण देऊन अतिशय सुंदरपैकी महाराजांनी ज्ञानदान दिलं. महाराज, तुमच्या ज्ञानाचा आम्हाला खरोखरच उपयोग होईल. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने, विशेषतः वळेकर परिवाराच्या वतीने महाराजांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज वळेकर यांच्या आणि रावसाहेब नामदेव वळेकर यांच्या मातोश्री गंगा भागीरथी समित्राबाई वळेकर यांचा स्वभाव सर्वांना ज्ञात आहे. आम्ही ज्या ज्या वेळेस महाराजांकडे यायचो दिंडीसाठी, महाराजांना निमंत्रण देण्यासाठी, पत्रिका देण्यासाठी, तेव्हा बाई आम्हाला काय म्हणायच्या, जपून जा, महाराजांना शुगर असल्यामुळं महाराजांकडे लक्ष द्या. आम्ही सांगायचं, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सर्वजण, आमचे दिंडीचे मेंबर, आमचे अध्यक्षसुद्धा या ठिकाणी काशीनाथ अण्णा उपस्थित आहे, भवरदाजी उपस्थित, सर्व आम्ही यायचो आणि बाईंना विनंती करायचो. बाईंचा फार महाराजांमध्ये जीव असायचा. आम्ही सांगायचो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित घेऊन जाऊ, व्यवस्थित परत पोहोच करू. अतिशय स्वभाव चांगला होता. घरी आल्यानंतर सर्वांचा आदरचित्त करणाऱ्या बाई होत्या. त्यांच्या जाण्याने आपल्या संपूर्ण परिसरावर, विशेषतः वळेकर परिवारावर दुःख झालं. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी अशी मी आमच्या संपूर्ण कार्यगाव ग्रामस्थाच्या वतीने, आमचे पठारे परिवारच्या वतीने, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीने, श्रीराम पायी दिंडी सोहळा कमिटी आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने मी कैलासवासी बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि बाईंच्या आत्म्यात चिरशांती, सद्गती लाभो अशी मी पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय महाराज हरिहरामृतेश्वर पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र निर्मळ पिंपरी ते पंढरपूरचे अध्यक्ष या ठिकाणी माझे परम श्रद्धेय NT निर्मळ साहेब 2 शब्द बोलतील. त्यानंतर चांगदेवनगर युवा मंचाचे आमचे नळे पाटील उपस्थित आहे. अतिशय कुटुंबाला आधार देणारे आमचे शंकरदादा संपतराव पाटील चौधरी ते उपस्थित आहे. ते 2 शब्द मनोगत व्यक्त करते. गावातील सर्व जळगावतील राजकीय, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्याही वळेकर परिवाराच्या वतीनं सर्वांना मी मनसोक्त असे धन्यवाद देतो. आणि काका बोल. मातोश्री समिंद्राबाई वळेकर यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि गेल्या अनेक दिवसापासून ज्यांचा आम्हाला सहवास लाभला असे आदरणीय भाऊसाहेब महाराज वळेकर यांच्या मातोश्री. खरं म्हटलं तर वळेकर महाराज, भाऊसाहेब महाराजांचा आमचा सन्मान, ते परिस्थिती नाजूक असल्यामुळं, प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं ते तांबे पाटील येथील, श्रामपूर येथील कृषी सेवा केंद्रामध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. आणि नजीकच्या कालखंडामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या मित्रांनासुद्धा कृषी सेवा केंद्र चालू करायचं होतं आणि म्हणून त्यांचे आणि आमचे त्यानिमित्तानं संबंध आले. आणि चालता चालता त्यावेळेस आम्हाला वाटत नव्हतं महाराज इतके हुशार असतील. त्या काळामध्ये फक्त दुकानदारीच्या माध्यमातून त्यांची आमची चर्चा व्हायची, परंतु नजीकच्या कालखंडामध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांनी आध्यात्मिक अभ्यास चांगल्या प्रकारे केला. याची खरी कृपा म्हणायला काही हरकत नाही. ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज आणि मातोश्री सुमित्राबाई आईवडील यांची खरी कृपा म्हणावी लागेल. आज बोलता बोलता ते उत्कृष्ट असे कीर्तनकार आणि प्रवचनकार, नवे नवे गायक, असं उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व तयार झालं. मी त्यांना धन्यवाद देतो या निमित्तानं. आणि मातोश्री समित्राताईंना उपस्थित सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे हरिहर अमृतेश्वर कल्याणी महाराज भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, वारकऱ्यांच्या वतीनं मातोश्री समित्राबाईंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो.